नमस्कार. आज आपण इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी मधील जो घटक आहे, माझे नाव देवराम किसन गावित, शाळा धारावी काळा किल्ला मनपा मराठी शाळा क्रमांक 1. आज आपण दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये हा घटक शिकणार आहोत. त्यामध्ये धडा 9 आहे. या धड्यामध्ये जे काही महत्त्वाचे घटक आपण पाहणार आहोत ते म्हणजे चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे, सातवाहन राजघराणे, वाकाटक राजघराणे, चालुक्य राजघराणे, पल्लव राजघराणे, राष्ट्रकूट राजघराणे हे घटक आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही जो भारताचा नकाशा आहे तो नकाशा जर बघितला तर या ठिकाणी आपल्याला जे भारताचं टोक आहे ते टोक जर आपण नीट बघितलं तर चेर, चोळ, पल्लव, वाकाटक ही जी राज्य आहेत ही राज्य आपण त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. जे या ठिकाणी मी स्टार केलेले आहेत आपल्या नकाशामध्ये, जर तुम्ही नीट तुमच्या स्क्रीनवरती नीट बघितलं तर चेर येथे मी स्टार केलेलं आहे. चोळ घराणे, पांड्य घराणे हे या ठिकाणी ह्या ज्या राजसत्ता आहेत ह्या या राजसत्ता दक्षिणेतील प्राचीन राजसत्तामधील ह्या 3 राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येत असतो. चेर, पांड्य आणि चोळ या त्या राजसत्ता आहेत. चेरमध्ये मतंबर, कोचीन, कोदंबूर, त्रवणकोर हे या ठिकाणी ह्या चेर यामध्ये महत्त्वाचं आहे. त्यांचा जो उल्लेख आहे या राजसत्ता इसवी सनापूर्वीच्या 4थ्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या. त्यांचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यांमध्ये करण्यात आला आहे. तमिळ भाषेतील संगम साहित्यात या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे. आता संगम साहित्य म्हणजे काय? संगम साहित्य म्हणजे या ठिकाणी जे सांगितले गेले ते म्हणजे एका विद्वान माणसाने, विद्वान जो या ठिकाणी आहे त्यांनी सांगितले जे महत्त्व आहे त्या सभा म्हणजे संगम. वेगवेगळ्या प्रकारचे लेखन करणारे लोक हे साहित्यिक, निबंध, काव्य, महाकाव्य, नाटक इत्यादी लिहिणारे जे साहित्यिक आहेत हे साहित्यिक जेव्हा एका ठिकाणी येऊन त्यांचं विचारविनिमय करतात त्या भाषेला तमिळ भाषेतील संगम साहित्य असे म्हणतात. मौर्य सम्राट यांच्या तमिळ भाषेमध्ये हे लिखाण आहे. त्यानंतर सम्राट अशोकाने जे शिलालेख लिहिलेले आहेत त्या शिलालेखात त्यांचा उल्लेख आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात मुजिरीस हे केरळ किनाऱ्यावरचे जे लिखाण आहे हे लिखाण त्या ठिकाणी आपल्याला बघावं मिळतं. आणि या पुस्तकात मुजिरीस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे. हे बंदर चेर राज्यात येते. मुजिरीस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे. पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तामिळनाडूमध्ये हा मोठ्या प्रमाणात आहे आणि येथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मागणी होती. मदुरै ही पांड्य राज्याची राजधानी होती आणि प्राचीन चोळांचे राज्य तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते. आता चेर घराणे जे आहे ते पेरुनार
बेलमुखे उदयनराजे आणि हे जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. तर अशा पद्धतीने आज आपण चेर या घराण्याची माहिती आपण बघितली आहेत. या ठिकाणी आज आपण इथेच थांबूया. पुढील याच घटकातील सातवाहन राजघराणे हे आपण पाहणार आहोत.